जुळे सोलापूर परिसरातील लहान मुलांसाठी एकमेव योगा क्लास सोबत फन ॲक्टिव्हिटीज आणि बरेच काही इव्हेंट्स असलेले मान्यताप्राप्त विद्यापीठातील प्रशिक्षित महिला योग प्रशिक्षिका असलेल्या नील अमृत योगा स्टुडिओचे उद्घाटन 17 ऑगस्ट 2024 रोजी जुळे सोलापुरातील गोविंद श्री मंगल कार्यालयाजवळील वर नसले हॉटेलच्या वर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झालाय। सदरच्या या योगा स्टुडिओत फिटनेस प्रोग्राम, वैयक्तिक मार्गदर्शन, वजन संतुलित ठेवण्यासाठी मार्गदर्शन, डान्स वर्कआउट, योगा आणि ध्यान, मॅरेथॉनचा सराव, मोटिवेशन ट्रेनिंग असे अनेक ॲक्टिव्हिटी घेण्यात येणार आहेत। याचबरोबर येथे आपल्या सोयीनुसार बॅचेचीही वेळ उपलब्ध असणार आहे। याची अधिक माहितीकरिता 78 88 16 64 11 आणि 82 37 18 10 13 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलं आहे। यस, नीलामृत योगा स्टुडिओ हा मी म्हणजे नीलम आणि माझी फ्रेंड अमृता आम्ही दोघींनी मिळून चालू केलेला आहे। जुळे सोलापुरातील हा लेडीजसाठी आणि मुलांसाठी एकमेव योगा बॅच असलेला हा क्लास आहे। सो मी सर्वांना नम्र विनंती आणि आवाहन करते की जास्तीत जास्त ह्या योगा क्लासेसला सगळ्यांनी जॉईन होऊन आपलं शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी मी प्रयत्न जो करणार आहे त्या प्रयत्नात तुम्ही सहभागी होऊन आम्हाला आशीर्वादही द्यावेत आणि सहभागी होऊन तुमचंही शरीर निरोगी ठेवा। योगा क्लासेसमध्ये सहभाग होण्यासाठी काय काय प्रोसेस असणार आहे, आपण काय आव्हान कराल महिलांना? यस, नमस्कार, मी अमृता। तर ॲक्च्युली बरेचसे एक्सरसाइज बॅचेस चालू असतात, आपण बघत असतो की जिम चालू आहे, एक्सरसाइज चालू आहे, पण हा क्लास वेगळा का असणार आहे? कारण आम्ही एक ग्रुपनी हे स्टार्ट केलेलं आहे आणि मेन गोष्ट फक्त एक्सरसाइज नाही तर तुमचं ओव्हरऑल लाईफस्टाईल कशी चेंज होईल ह्याकडे आम्ही लक्ष देणार आहे। कारण फक्त एक्सरसाइज केल्याने रिझल्ट येत नाही किंवा फक्त एक्सरसाइज केल्याने आपण हेल्दी नाही राहत। मेन काय असतं, आपली लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही उठताय कधी, झोपताय कधी, तुम्ही काय खाताय, तुम्ही पाणी किती पिताय, तुमचं स्ट्रेस लेवल कसे आहेत, तर याबद्दल पण आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। फक्त एक्सरसाइज तुमच्याकडनं आम्ही करून घेणार नाही आहे, तर ओव्हरऑल तुम्ही हॅपी आहे का नाही, तुम्हाला एक चांगली मैत्रीण मिळणार आहे। लहान मुलांना तर मॅडम स्त्रोतपासून सगळं शिकवणार आहेत। म्हणजे मुलांना वाटतं की फक्त खेळायलाच जायला पाहिजे किंवा डान्स करायला पाहिजे तर ते एन्जॉय करतील, ॲक्च्युली तसं नाही आहे। लहान मुलांना जर आपण योगापासून त्यांना जर सुरुवात केली, कारण मी माझ्या लहान मुलाला बघते, 5 वर्षाचा आहे तो, तर तो शाळेमध्ये समर कॅम्पमध्ये योगा शिकला होता, तेव्हापासून रोज करतो आणि तेव्हापासून मी त्याच्यातले बदल बघितलेत, म्हणजे शरीरातले नाही तर मानसिकरित्या किंवा तो किती स्टेबल झालेला आहे। तर हे आपल्याला आपल्या मुलांमध्ये अचीव करायचं आहे। आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये काय आहे, मुलं फक्त व्हिडिओ गेम, TV याकडे मागे लागलेले आहेत, पण इथं आल्यानंतर त्यांना फन गेम ॲक्टिव्हिटी मिळतील, त्यांना योगा करायची सवय लागेल आणि त्यामुळं ते शरीरावर प्रेम करायला लागतील आणि जेणेकरून स्वतःच्या फॅमिलीशी पण ते कनेक्टेड राहतील। थँक्यू सो मच। वेळ काय असेल मॅडम याची? वेळ लहान मुलांची जी बॅच आहे ती 5 वाजता असणार आहे आणि इव्हिनिंग 6:30 6:30ला जेंट्स आणि लेडीज दोन्ही बॅचेस असणार आहे। अच्छा, सकाळचे पण आपण लवकरच चालू करत आहे। अच्छा, तर यायचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय प्रोसिजर आहे? तुम्हाला खालील नंबर दिलेला असेल मॅडमचा आणि माझं, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि ॲडमिशन घेऊ शकता। ताई आणि अमृताईने जे योगाचं क्लास घेतलं ते खूप महिलांनी आपल्या जीवनाला किंवा आपली वेळ काढून कोणी योगा वगैरे काही करत नाही आणि आहेत रोजच्याप्रमाणे स्वयंपाक करा, जेवण करा, हे करा, मुलाचं तयारी करा, ह्याच्यामध्ये लागलेलं असतात। पण स्वतः आपण महिलांनी आपल्या शरीराचं स्वतः बघावं, स्वतःकडे लक्ष द्यावं। मग घरचंही करत नाही असं नाही, घरचंही करावं लागतं, पण ते बघून आपलं जीवन सुखी ठेवावं ही शुभेच्छा देते अमृता आणि नीलमताईंना शुभेच्छा। आपण पण ॲडमिशन घेणार आहात का योगा? मी पहिल्यापासून करते, माझं वय 66 आहे। मी आत्तापर्यंत मी योगा करते, माझं चालणं, वॉकिंग 4 किलोमीटर जाते रोज। हे सगळं असतं म्हणूनच मला 5 मुलं आहेत। जुळे सोलापुरामध्ये नील आणि अमृत म्हणजे निलिमा आणि अमृता या माझ्या कन्यांनी समाज कल्याणासाठी म्हणा किंवा महिलांच्या विकासासाठी, महिलांच्या आरोग्यासाठी हा जो योगा क्लास सुरू केलेला आहे, जेणेकरून
या महिलांना अमृतच मिळणार आहे याच्यामधून, अमृत संजीवनी, त्यांच्या आरोग्याचं कल्याण होणार आहे. यासाठी या माझ्या 2 कन्यांना मी शुभेच्छा देते आणि मी सुद्धा नियमित योगा करते. तर मी म्हणेन की करो योगी रहो निरोगी, करो योगी रहो निरोगी. आणि आपण सर्वजण आलात तसंच आपण सर्वजण योगा क्लासला सुद्धा येऊया आणि आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवूया. धन्यवाद. नमस्कार. आज आपण या ठिकाणी नीलामृत या योगा क्लासेसचं उद्घाटन केलेलं आहे आणि योगा हा आपल्या समाजासाठी कसा महत्त्वाचा आहे 2 शब्दामध्ये आपल्याला सांगते. योग हा समत्वम उच्यते, म्हणजे योग हा फक्त आपल्या शरीरावर काम करतो असं नाही, तर योग शरीर, मन आणि आत्मा ह्या तिन्ही गोष्टीवरती एकत्र कार्य करतो. इवन फक्त शरीर, मन आणि आत्मा याच्याही पुढे जाऊन जो काही समाज आहे किंवा आपलं समाजातलं जे काही स्थान आहे किंवा समाजामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे आपल्या जे रोजच्या जीवनामध्ये आपल्या जीवनावर जे परिणाम होतात त्यासाठी सुद्धा योगा खूप उपयोगी येतो. योगा हा फक्त आत्ता तिथे झालेला नाही, तर आपले वेदामध्ये जे 4 वेद सांगितलेले आहेत त्याच्यामधला जो काही अथर्ववेद आहे त्याच्यामधला आयुर्वेद हा एक उपवेद आहे आणि आयुर्वेदाचं एक स्थान म्हणजे पतंजली योग किंवा अष्टांग योग म्हणतो की ज्याचे जनिते हे पतंजली आहेत. तर याला अष्टांग योग असं का म्हणलं जातं, तर याच्यामध्ये 8 योगाचे अंगे सांगितलेले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर आता आसन हे सगळ्याला माहीत असतं, प्राणायाम हे पण सगळ्यांना माहीत असतं आणि तुम्हाला काय वाटतं की समाधी ही तर गोष्ट आपल्या काही पुढची गोष्ट आहे. समाधी म्हणजे ती साधूंसाठी आहे, योग्यांसाठी आहे, त्यांच्यासाठी आहे. तर समाधी ही गोष्ट म्हणजे केवळ आपल्या आत्म्याचा त्याग करणे किंवा आपण स्वतःहून ऐच्छिक मृत्यू घेणे ही समाधी नाही, तर आपलं आयुष्य निर्योगपणे किंवा निरोगी आणि आनंदाने सुखी जगणे आणि त्याचा शेवट हा सुखसमाधानात करणे हीच आपल्यासाठी समाधी आहे. दुसरी गोष्ट, या क्लासेसचं नाव त्यांनी नीलामृत हे ठेवलेलं आहे. तर नील म्हणजे आभाळ, आकाश. तर या योगाचं जे ज्ञान आहे ते आभाळभर आणि प्रचंड असं आहे. तर या योगाचा प्रचार त्यांनी मॅडमनी हा आभाळभर करावा. आणि अमृताचा अर्थ सगळ्यांना माहितीच आहे की माणसाला अमर ठेवण्यासाठी उपयोगी येणारं म्हणजे अमृत. आता आपण तर कलियुगातली माणसं अमर तर राहू शकणार नाही आहेत, पण निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण या योगरूपी अमृताचा आपल्या आयुष्यामध्ये नक्की उपयोग करून घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करते. करतो आपण सर्वजण नीलमच्या आणि अमृताच्या मैत्रिणी इथं आला. आजच्या सोलापूर शहरामध्ये महिलांसाठी खास महिलांची बॅच असणारं आणि लहान मुलांसाठी योगा, संस्कृती संवर्धन आणि फिटनेसच्या संदर्भात असणारं हे सोलापुरातील एकमेव महिलांसाठी असणारं योगा स्टुडिओचं उद्घाटन आज झाले असं जाहीर करतो. आपल्या समक्ष सर्वजण योगाला जे आवड असणारे फिटनेस ओरिएंटेड ज्या महिला आहेत तिथे उपस्थित आहेत.